तर आज आपला जे सेशन आहे ते विजन बोर्ड कसा बनवायचा. काल आपण स्वप्नांचं धडा बघितला, कसं प्रॅक्टिस करायचं वगैरे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला 10 स्वप्न लिहायला सांगितली होती. त्याच्यामध्ये ते लिहिताना लिहून झाल्यावर व्हिज्युअलायझेशन करताना आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, की ते स्वप्न पूर्ण झालं की तुम्हाला काय भावना असतील. दुसरं म्हणजे तुम्ही कोणाला शेअर कराल आणि कसं शेअर कराल. आणि तिसरं म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय कराल. समजा कोणाला पैसे हवे असतील तर त्या पैशांचं काय कराल. तुमचं आयडल वेट आहे 55 kg, तर ते मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल. इन शॉर्ट तुम्हाला कशासाठी, म्हणजे कारणच पाहिजे की काय करायचंय त्याच्यामधून. हे 3 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला ते मांडायचं होतं. ठीक आहे. तर आय थिंक कोणी कोणी ग्रुपमध्ये विजन बोर्ड पाठवलाय त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा. हो, नाही. आय थिंक गौरी मॅमचं मी बघितलेलं, सुचिता मॅमने, अरुणा शिंदे मॅमचं पण बघितलेलं मी, कमल मॅमचं पण बघितलेलं. हे म्हात्रे सरांचं नाही बघितलं मी. सुप्रिया मॅमचं पण नाही. जया मॅम तुम्ही पाठवलेलं का? हो मॅम, पिक्चर ना. हा. हो हो, टाकलंय ना मी. ओके ओके, सॉरी, मला लक्षात नाही. चालेल. तर मग आज आपण बघणार आहोत की आपण विजन बोर्ड कसा क्रिएट करू शकतो स्वतःचा स्वतः. तर काल कमल मॅमने एक खूप छान शेअर केलेलं खरं ग्रुपमध्ये, की त्यांनी तो विजन बोर्ड आहे, त्यांनी ऍक्च्युली प्रश्नही विचारला होता शेअरिंग मध्ये की मला लिहिता येत नाही तर मी कसा करू. तेव्हा मी त्यांना म्हणालेली की कोणीतरी शेजार पाजारचे आजूबाजूचे कोणी असतील त्यांच्याकडून तुम्ही करू शकता. मग मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? येस. तर हा आपण बघू शकतो की हा सुंदर असा विजन बोर्ड त्यांनी कुठून तरी चित्र कापून कट करून त्यांना जसं हवं आहे तसं त्यांनी खूप सुंदर विजन बोर्ड त्यांनी बनवलाय हा. ठीक आहे. तर हा पण हाताने बनवलाय, कात्रणं कापून वगैरे. याच्यात खूप मजा पण येते. आणि आता आपण आज बघणार आहोत की ऍक्च्युअल मध्ये समजा आता मला स्वतःला माझा विजन बोर्ड बनवायचा आहे तर तो मी कसा बनवायचा ऑनलाईन. ठीक आहे. तर मोस्टली त्याच्यासाठी कॅनवा आणि हे 2 ऍप दिसत आहेत तुम्हाला? ऍप हा दिसतात दिसतंय. ना? हा, कॅनवा आणि पिक कोलाज, हे 2 जे ऍप आहेत ते खूप हँडी आणि युजर फ्रेंडली आहे असं मी म्हणेल. खूप जास्त काही त्याच्यावर करायला लागत नाही. तर मग मला सांगा की आपण कोणतं उदाहरण घ्यायचंय आज, कशासाठी विजन बोर्ड बनवायचा आहे. तुम्ही सांगा. आणि अनम्यूट करून सांगा, कारण मला आता ते चॅट विजिबल नाहीये इथे. मनीसाठी म्हटलेलं आहे कोणीतरी. पण स्वप्न सांगा ना. मनी, अजून काय? एका मनीचा मग एकच नोट चिटकवायची का याच्यामध्ये? अजून सांगा की मनी किती पाहिजे, महिन्याला किती पाहिजे, शेअर मार्केट मधून पाहिजे, सोनं पाहिजे, काय पाहिजे ते सांगा. बोला बोला पटकन. आम्हाला आमची माहिती आहे, आम्हाला तुमची जाणून घ्यायची आहे. मी तर हा. काल माझी 3-4दा सांगितली सगळे स्वप्न. मी सांगते. हम्म. मला फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन आहे, त्याच्यासाठी मला जायचं आहे ग्रॅज्युएशनला, मेलबर्नला. ओके. तर ते माझी फर्स्ट, म्हणजे सगळ्यात जास्त तीव्र इच्छा ती आहे त्यासाठी जायची. अजून विजन बोर्डवर किमान 4 किंवा 5 तरी असावं ना. असं आपण 10 विजन बोर्ड तर नाही बनवणार. एका ह्याच्यामध्ये कन्सॉलिडेटेड असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण सोपं जाईल. म्हणून मी म्हणतेय की किमान 3-4 तरी ड्रीम्स सांगा तुमचे. आणि एक चारधाम यात्राचं एक होतं नवऱ्याबरोबर, आणि ते पण मला हेलिकॉप्टरनी जायचं आहे, पूर्ण चारही धाम. ओके. चारधाम यात्रा विथ हजबंड. अजून आणखीन नेक्स्ट? असं सुशोभित, म्हणजे सगळं इंटिरियर वगैरे करायचं आहे.
ओके, रिनोव्हेशन इन शॉर्ट. ओके, अजून? दोन आज कालच्या दिवसामध्ये जास्त हे केलं. अजून आहे? अजून वजन मेन वजन 55 ते 60च्या मध्ये. ओके. लॉक. ओके, आयडियल बॉडी वेट. ठीक आहे. आता गौरी मॅमचं स्वप्न आहे की त्यांना त्यांच्या मुलाचं कोणता सेरिमनी आहे, कॉन्व्होकेशन का? ओके. त्यांच्या मुलाच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीसाठी त्यांना मेलबर्नला जायचंय. सेकंड इज हेलिकॉप्टरने त्यांना चारधाम यात्रा करायची आहे विथ हजबंड. नेक्स्ट इज घराचं रिनोव्हेशन करायचंय. आणि नेक्स्ट इज त्यांना त्यांचं जे आयडल बॉडी वेट आहे ते हवंय. ठीक आहे. तर आता मी कॅनवा ऍप ओपन केल्यानंतर मला हे असं दिसतं. तुम्हाला असं नाही दिसलं तर हे 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही होमवर जाऊ शकता. होमवर गेल्यावर आता तुम्हाला कुठून काय बनवायचंय, तर सोशल मीडियामध्ये जायचं. इथे ऑप्शन्स असतात की व्हॉट्सअपसाठी बनवायचंय, फेसबुकसाठी बनवायचंय. ते फरक काही नाहीये, वेगळे वेगळे साईजेस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता मी इथे घेतलं व्हॉट्सअप स्टेटस. ओके. तर आता याच्यामध्ये खूप चांगलं फीचर आहे खरं तर, की इथे छान असे टेम्पलेट ऑलरेडी आपल्याला दिलेले असतात. ठीक आहे. आता समजा काय? बर, ठीक आहे. हे घेऊया आपण. आता हे जे आपल्याला नको आहे ते आपण डिलीट करून टाकायचं इथून. हे फुलं वगैरे असू देते, मी नंतर थोडं ऍडजस्ट करूया. ठीक आहे. मॅम तुम्ही मला फोटो पाठवता का? कोणाचे आमचे आहे का? हा, म्हणजे आता विजन बोर्डवर तुम्हाला जे फोटो लावायचे ते. ओके. तुम्ही आय थिंक पाठवलेले काल मला हो. ना. हो. पण त्याच्यात मी म्हणजे मला कीर्ती मॅमनी पण काल सांगितलं की आम्ही पण त्याच्यामध्ये दिसले पाहिजे म्हणून. हा. राईट. अं, ते मला नाही जमलं करायला ते. हम्म. मग तुमच्या मुलाचा तरी फोटो असेल ना तुमच्या हो. सोबत? हा. हा, मग तो पाठवा. अच्छा. रिनोव्हेशन झालं, मेलबर्न झालं, चारधाम यात्रा झाली. वेटचं पाहिजे. तर आता मी काय करणार, हे प्लेन बॅकग्राऊंड मी घेतलंय. कॅमेरामध्ये जाणार. आता हे फोटो आहेत ते आपण डाउनलोड करून घेतेय मी माझ्या फोनच्या स्टोरेज मध्ये. आणि हे पुन्हा कॅनवा ऍप ओपन केलं मी. कॅमेरामध्ये गेली. फोटोज अच्छा आले. तर हे एक आहे, हे एक आहे, आणि घराचं रिनोव्हेशन हे एक आहे. बरोबर. तर आता हे मी फोटोज इथे सिलेक्ट केले की ते बरोबर इथे येतात. ओके. आता मी हा फोटो सिलेक्ट करणार आणि साईडला घेणार. तुम्ही पाठवलं का मॅम मला? नाही नाही, पाठवते. ओके. ओके. ठीक आहे. आता हे यांचे चार चार ड्रीम्स आपण घेतोय, त्यातले 3 ड्रीम तर आहे. मला आयडल वेट साठी काहीतरी पाहिजे.
तर आता मी काय केलं, आपण या डिझाईन वरती इथे होतो राईट. हे माझं डिझाईन आहे. आता मला वेट साठी काहीतरी टाकायचंय, तर मग मी एलिमेंट्स मध्ये जाणार आणि इथे सर्च करणार बॉडी वेट काहीतरी, बघूया कशाने आपल्याला मिळेल. मग इथे वरती तुम्हाला दिसतंय ऑप्शन ग्राफिक्स, फोटो, व्हिडिओ. तर मी ग्राफिक्स वरती क्लिक करणार आणि मी बघणार माझ्यासाठी सुटेबल पिक्चर कोणता आहे त्याच्यामधला. गौरी मॅम, तुम्ही सांगू शकता तुम्हाला कोणतं पिक्चर जर याच्यातलं आवडलं तर. एक मिनिट, हा. ट्रान्सफॉर्मेशन वाला होता ना हा असा. हा. हे ती लेडीज डंबेल्स उचलते ते. हे. हे हे का? हा हे. ते ऍक्च्युली प्रोच आहे, आपल्याला बेसिकच पाहिजे ना. प्रोचं नको बेसिक. अच्छा, प्रोचं तो नाही तर ते पहिलं पण होतं. हे हे वाला किंवा व्हाईट, मी इथे हे पण टाकू शकतो, ही जी आहे ना वेट मशीन किंवा आहे ना, वेटचा, हा वेट मशीन. आणि तिथे 55 kg. हा हा, चालेल. आता हे मी थोडं क्रॉप करतीये. हे केलं की आता हे मी इथे घेणार. मॅम, तुम्ही फोटो पाठवला का मला? हो, पाठवला एक आमच्या दोघांचा. ओके. तर हा फोटो आहे मॅमचा. आता इथे जर तुम्ही बघाल तर इथे स्क्रीनशॉट वगैरे घेतलाय, त्याच्यामुळे हे बावधन पुणे वगैरे सगळं दिसतंय. ठीक आहे. पण हम्म. मला काय करायचंय, फक्त फोटो हवा आहे. हा. तर मी हा फोटो असा क्रॉप करणार इथून, मला अगदी पाहिजे तेवढा. हे खालचं मी काढून टाकणार, पुन्हा क्रॉप करणार. एक मिनिट, नाहीतर आपण त्या फोटो मधून फक्त बॅकग्राऊंड काढून टाकूया. आता मी पिक कोलाज ऍप ओपन केलं आणि इथे सिलेक्ट फोटोज अँड व्हिडिओ मध्ये गेली. हा फोटो सिलेक्ट केला मी. ठीक आहे. आता मला काय करायचंय, याच्यातून हा फोटो क्लिक, इथे फोटो आला की फोटोवर एकदा टच करायचं. ही पेन्सिल दिसतीये हा. सगळ्यांना, त्या पेन्सिल वरती क्लिक करायचं आणि कटआउट ऑप्शन दिसतोय, हो. कटआउट वर क्लिक करायचं आणि इथे खाली ऑटो ऑप्शन आहे बघा, ऑटोवर क्लिक करायचं. हा. मग आता ऑटोवर क्लिक केला की इथे मला ऑप्शन देतोय की कसं ओके. पाहिजे मला बॅकग्राऊंड राईट. आता हे जर हम्म. मी असं घेतलं तर एवढं कट होणार आहे. हे जर मी असं घेतलं तर बरोबर एक्झॅक्ट जेवढं मला हवंय तेवढं कट केलं त्याने. हे दिसतंय सगळ्यांना? हो. मी पूर्ण बॅकग्राऊंड काढून टाकलं आणि आता हे मी सेव्ह करणार गॅलरीमध्ये. आणि कॅमेरा, आता मी पुन्हा इकडे आलीये कॅनवा मध्ये. हम्म. ठीक आहे. आता हे मी इथे येऊन हे क्रॉप करून टाकणार बाकीचं आणि फक्त तो फोटोज ठेवणार. हम्म. स्क्रीन शेअर बंद झालं का? हो. ओके. आता सुरू झालं मॅम रेकॉर्डिंग? नाही, रेकॉर्डिंग सुरूच आहे. नाही, बंद झालं. मला आत्ता मेसेज आला रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. नाही नाही, इथे नाही आलाय काहीच. ओके, ठीक आहे, मग असेल.
ठीक आहे. आता मला हे फोटो ऍड करायचे आहे मॅमचं, म्हणून मी जरा साईज अशी लहान केली. आणि आता कुठे टाकू? हा ब्रिज दिसू दे मेलबर्नचा. इथे टाकलं मी. ओके. आता हे थोडस लहान करते मी. आता इथे एलिमेंट्स मधून मी सर्च करणार. कॉन्वोकेशन. तर इथे मला ग्राफिक्स मिळणार, बरोबर? हा हा. तर इथे थोडं सर्च करायचं आपण की आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला काही मिळतंय का. ग्रॅज्युएशन पण होतं ते ना फक्त. हे ना हॅपी, हे हा. हे प्रोच आहे नेमकं. कॅनवा ऍप मध्ये आहे का एलिमेंट किंवा हे घेऊया आपण, जसं की, मॅम? अरे नाही हे नाही. हा बोला. कॅनवा ऍप मध्ये आहे का एलिमेंट ऑप्शन? हो हो, हो हो. कॅन हे घेऊ शकतो बघा. हे घेऊ हे शकतो, हा बॉईजचं हा. चित्र मिळालंय आपल्याला. आता हम्म. हे जस्ट मी असेच हे ऍड करतेय जेणेकरून आपल्याला असं छान फिलिंग येणार आहे. ऍक्च्युअल मध्ये पिक्चर तर मी ऑलरेडी 4 ड्रीमचे मॅमचे टाकलेले आहेत, बरोबर? पण हम्म. मग जस्ट एक अजून आपल्याला छान वाटावं म्हणून थोडस जरा हे करायचं. आता मी हेलिकॉप्टरचं एक टाकते. हम्म. नेट दे नेट. मला एक गाणं ऐकायचंय. मनस्वी गाणं मी देते, माझा एवढा क्लास होऊ दे. इथे इथे मी थोडं आयडियल वेट साठी सर्च आउट करते, काही मिळतंय का मला. किंवा इथे तुम्ही कोणासारखी पर्टिक्युलर एखादी ऍक्ट्रेस असेल तिच्यासारखं तुम्हाला जर तुमचं बॉडी स्ट्रक्चर हवं असेल, ही तुमची इच्छा असेल, तर तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता इथे. ओके. आता हे मी एलिमेंट्स टाकतीये, पण मग तुमची तशी काही इच्छा आहे का मॅम? नाही नाही, मला फक्त म्हणजे वजन फक्त कमी करायचं एवढं हेल्दी असेल. बॉडी पाहिजे त्यांना बस. हा बस. ओके, फाईन फाईन, आलं लक्षात. म्हणजे सगळे मुवमेंट्स फ्री व्हायला हवे, म्हणजे जे माझे हे होतात तसं ते. होम रिनोव्हेशनचं बघूया आता आपण. ग्राफिक. रिन्युएशन म्हणजे फक्त पेंटिंगच बाकी म्हणजे करायचं होतं बाकी, आणि ते आर्ट रिफ्लेक्स. ओके, ठीक आहे. मग आता हे पेंटिंग. पेंटिंगचे आहेत. हा.
ओके, हे घेते मग, पेंटिंगचं आहे तर. हम्म. हे असं मी आता ओव्हरऑल सगळं घेतलंय. आता मी काय करणार, इथे टेक्स्ट मध्ये जाणार, हेडिंग मध्ये लिहिणार थँक्यू, थँक्यू. थँक्यू, थँक्यू. तर मला त्याचा कलर ग्रीन हवा आहे. चेंज ऑल. आता याची साईज ही जरा मोठी झाली आहे, राईट? आता मी याला लहान साईज मध्ये करून घेणार आणि ती इथे खेचून घेणार इथे वरती. ठीक आहे. आता हे झालं हेडिंग. त्याच्यानंतर आता मला काय म्हणायचंय, थँक्यू फॉर माय ब्युटिफुल हाऊस रिनोव्हेशन. अच्छा. हम्म. थँक्यू फॉर visiting Melbourne for my son's graduation ceremony. ठीक आहे. आता इथे तुम्ही हॅट वगैरे पण ऍड करू शकता. तर नेक्स्ट काय आहे, चारधाम यात्रा. थँक्यू फॉर यात्रा विथ हस्बैंड. अजून टेक्स्ट ऍड करणार मी, थँक्यू फॉर माय आयडियल बॉडी वेट. किती म्हणाले, 55 kg, राईट? हम्म. आता मी उद्यापासून बोलतच नाही. मधली आहे ग, तर ते ओपन नाही करतात म्हणून. हा, फॅन नको चालू ठेव. का? नाही. मॅमचं झालं. आता याच्यामध्ये त्यांना अजून काही ऍडिशन करायचं असेल, है ना? म्हणजे हवं तसं आपण करू शकतो खरं. ठीक आहे. आता याला मी सेव्ह करते. त्याच्यामध्ये तुम्ही अजून पण काही तुमची इच्छा असेल, काही कोट्स असतील, नाही, ते अच्छा. ऍड करू शकता तुम्ही. ऐक ना, आणि किचनचं तिकडून स्टार्ट कर, जेवढं वरून. ती मॅम म्यूट करता का एकदा यांना? मावशी गेला ना. मॅडम जरा म्यूट अनम्यूट कडे बघा.
तर हे वरती हा जो आयकॉन आला होता इथे दिसतोय हा खाली येणारा एरो बाण, हा. त्याच्यावर क्लिक करून मी ते सेव्ह केलं फोटो. आणि जर मी आता इथे माझ्या गॅलरीमध्ये गेली तर हा मला असा फोटो दिसेल. हा झाला अच्छा. गौरी मॅमचा विजन बोर्ड. आता तुमचे काही प्रश्न असतील की तुम्हाला सुचतच नाहीये की या विजन बोर्ड साठी मी कसं बनवू किंवा काय करू, किंवा काय तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. की कळतच नाहीये विजन बोर्ड बनवायचा आहे पण कसं करू. फोटो लावलेत तर चालतील का मॅडम? ते आपण विजन बोर्ड तयार करून फोटो लावले जर, फोटो लावले म्हणजे कसे मॅम, मला कळलं नाही. म्हणजे आपली फोटो त्याच्यावरच लावली तर, असं म्हणते मी. हो हो चालेल ना. आता हो. गौरी मॅम तुम्ही काय करा, हा जो फोटो मी तुम्हाला पाठवला ना व्हॉट्सअपला, हा. तर त्याची आपलं फोटोचं दुकान असतं ना, आपण जिथून फोटो प्रिंट करून घेतो किंवा झेरॉक्सचं दुकान, तिथून कलर प्रिंट घेऊन या हा. आणि त्या फोटोला तुम्ही लॅमिनेट करून आणा. अच्छा. म्हणजे ते कंटिन्यू इव्हन तुम्ही कुठे प्रवासात आहात तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये कुठे पण तुम्ही ते कॅरी करू शकता. ऍक्च्युली मी तसं केलेलं आहे माझं विजन बोर्ड, इथे बोर्डवर पण लावलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही माझा विजन बोर्ड, त्याला मी असं मस्त लॅमिनेट करून आणलंय जेणेकरून मी कधी पण कुठे पण तो असा कॅरी करू शकते. नाही कारण मग हे पातळ असतं तर फाटण्याची वगैरे शक्यता असते, तर मग जेणेकरून मला थोडं इझी जातं, ते हँडी राहतं. घरी तर ठीक आहे पण जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हा थोडं जरा चॅलेंजिंग होतं ते घेऊन जाणं. तर हे असं माझा विजन बोर्ड आहे, तो मी असा लॅमिनेट करून आणलाय छान. आणि मागच्या बाजूला तर काही लिहिलं नाहीये मी अजून, पण हे असं आहे. सो सेम तुम्ही असं करू शकता. आणि स्टील कोणाला काही डाऊट्स असतील की अजून पण क्लिअरिटी नाहीये विजन बोर्ड बनवायला, तर तुम्ही मला किंवा कीर्ती मॅमला पिंग करून किंवा मग सेशन मध्ये पण आता विचारू शकता इफ यू हॅव एनी डाऊट्स किंवा परत एकदा काय. दाखव. आता तुम्ही जे लॅमिनेट करले. हे का? हा. अच्छा. तेच मला हा. तर वॉल लावणं शक्य नाहीये. तर मी असं करून करू शकते. मग तोच हम्म. होता की कसं आणि कुठं ठेवायचं, कसं करायचं. हम्म. हा मग तेच काल आय थिंक कोणीतरी प्रश्न पण विचारला होता ना की मला सगळ्यांना नाही दाखवायचा आहे माझा विजन बोर्ड, पर्सनल ठेवायचा आहे. तर मग हे एक बेस्ट आयडिया आहे की असं लॅमिनेट करायचं आणि आपल्या ग्रॅटिट्यूडच्या वहीमध्ये किंवा इव्हन कपाटात कुठे कपड्याच्या खाली पण ठेवू शकतो, खूपच पर्सनल असेल तर. की अगदीच कोणाला नसेलच दाखवायचा तर, चांगली आणि मग आयडिया. जेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही कपाट उघडाल तेव्हा हळूच बघून तुम्ही पटकन त्याला पॉवर देऊन तुम्ही हे करू शकता असं. येस सर. आणि थँक्यू. काल सुद्धा खरं सेशन मध्ये 25 ते 26 लोक होते, बट विजन बोर्ड फक्त किमान 10 ते 12 लोकांनीच पाठवले. का बरं असं, बाकी ऍक्च्युली लोकांना स्वप्न नाहीये का? मोबाईलवर केलेलं आहे, ते सेंड नाही केलेलं. म्हणजे तेच मी तुम्हाला म्हणलं की याच्यावर पेपरवर नाही होत. ते फक्त आता मला आयडिया समजली ते. हा मग तुम्ही पाठवा ना, तुम्ही मोबाईल मध्ये जसा बनवलाय ना तसा पाठवा. कारण कसं आहे म्हणजे तुमच्या एका याच्याने कोणाला काय हिंट मिळेल हे सांगता पण येत नाही ना. कोणाचा तरी विजन बोर्ड बघून आपल्याला काहीतरी आयडिया मिळू शकते. सो त्यांच्यासाठी तुम्ही चॅनेल बनवू शकता, राईट? तर सगळ्यांनी प्लीज हे विजन बोर्ड करा आणि पाठवा. आणि आय होप काल तुम्ही सगळ्यांनी छान तुमचे जे 10 स्वप्न आहे ते लिहिलेही असतील, बरोबर? हो. खूपच छान. ऐका ना मॅम, हा. ते केल्यानंतर सेव्ह कसं करायचंय? काय काय? कॅनवा मध्ये बनल्यानंतर सेव्ह मध्ये ते जो डाउनलोड एक ऑप्शन आहे आणि अपचा एक ऑप्शन आहे ऍपचा. सेव्ह. डाउनलोडचा ऑप्शन आवाज आहे नाही आणि काय? क्लिअर. आवाज येतोय माझा? नाही, कट होतोय, ब्रेक होतोय आवाज. हॅलो. आता बोल. अहो म्हटलं कॅनवा मध्ये झाल्यानंतर सेव्ह कसं करायचं? तिथे वरती ऍरो आहे बघ असा, डाऊन ऍरो, डाऊन एरो. हा. त्याच्यावर क्लिक कर.
सेव्ह ऍज अ इमेज होते, पण मला गॅलरीत नाही. त्याचे बरेच ऑप्शन येत आहेत मग, व्हॉट्सअप, इन्स्टा. हा मग तुला स्वतःलाच पाठवून घे ना, तेच व्हॉट्सअप आवडतं मध्ये नाही का? जा, हा, हा. व्हॉट्सअप असं वरती बोलायचं क्लिक कर समजलं हा. आणि हा. वरती व्हॉट्सअप मध्ये यूच ऑप्शन असतं ते बघ, काय यू असतं? टाईप कर, जेणेकरून तू तुला स्वतःलाच तो पाठवू शकते. येस, परफेक्ट. आला का? थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, वेलकम. कोणाला काही प्रश्न आहेत का विजन बोर्ड संदर्भात, की काही क्लिअरिटी नाही मिळते, हे स्वप्न आहे पण काय करू सुचत नाही, असं काही आहे का कोणी आपल्याकडे? असेल तर प्रश्न विचारा, नसेल हो, तर खूप छान मॅजिक तुमचे विजन बोर्ड शेअर करा. मला ना मॅडम, मला मेकअप आर्टिस्टचं म्हणजे माझा बेसिक मेकअप कोर्स झालाय, पण मग मला स्टुडिओसाठी मला चांगलं अजून शिकायचंय ना. मग त्याच्यासाठी मला मग एक चांगली मेकअप आर्टिस्ट, आणि ते माझं स्वप्न की मी त्यांच्याकडून असं सर्टिफिकेट वगैरे घेते, सगळे माझ्यासाठी टाळ्या वगैरे वाजवतात, हे माझं स्वप्न आहे. ते कम्प्लीट होण्यासाठी मी काय करू? तुम्हाला फक्त मेकअप आर्टिस्ट बनायचंय का प्रॅक्टिस पण करायची आहे? हो, करायची आहे ना, मला प्रॅक्टिस पण करायची आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण बनायचं आहे, म्हणजे जेणेकरून मला माझ्या स्टुडिओसाठी तुम्ही त्याचा. तो शिकण्याचा जो भाग आहे ना, तो विसरून जा. तुमचं मेन ध्येय काय, फायनल एम काय, की तुम्हाला एक सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट बनायचंय मोठं, बरोबर? मग तुम्ही हे शिकणं विसरून जा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आता जसं मी कॅनवा मध्ये दाखवलं, तसं जर तुम्ही एलिमेंट्स मध्ये टाकलं मेकअप आर्टिस्ट, तर खूप ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यासाठी पण येतील. ओके. किंवा जर तुम्हाला ऑनलाईन म्हणजे ऍप यूज करणं फिजिबल नसेल, तर मग तुम्ही हे पण करू शकता. आपले कात्रणं असतात नाही, आता मोठे मोठे मेकअप आर्टिस्टचे हे असतात, किंवा असा रॅन्डम फोटोही असतो. आता मी आता जस्ट ओपन केलंय, मी स्क्रीन शेअर करून दाखवते, किती सुंदर सुंदर फोटो दिसतात मला इथे. हे ऍप इन्स्टॉल करा, हवं तर इन्स्टॉल करून झालं की तुम्ही परत डिलीट करू शकता. हे बघा, आता ही जी लेडी आहे व्हाईट, जी मेकअप करून घेतीये, राईट? आता तुमचा मेकअपचा आहे, तर हा पण फोटो आहे, लिपस्टिक आहे, ब्रश आहे, है ना? हो. परत अजून खाली गेलं तर हे अजून ब्रश आहेत, हे आहे चित्र, असं शोधलं की तुम्हाला भरपूर मिळेल इथे. आणि जे खरंच, मी स्वतः मेकअप. हा मग तुमचा आधीचा एखादा फोटो असेल असेल ना, किंवा नसेल तर मग तसा फोटो क्लिक करा तुम्ही नाही नाही, तुमचा. माझ्या मेकअप करतेले फोटो आहेत. हा, मग सगळ्यात बेस्ट तुम्ही तोच हे करा ना, तोच घ्या तुमच्या विजन बोर्ड वरती. ओके. हा. आणि हे चालेल. असे छोटे छोटे इमोजीस टाका तिथे, एलिमेंट्स ऍड करा, जेणेकरून तुम्हाला असं छान वाटेल ते बघून. ओके, चालेल. येस. थँक्यू. हे ऍपचं नाव एकदा परत सांगा ना. कॅनवा मी ग्रुपमध्ये पाठवते, त्याचं नाव पण पाठवते आणि लोगो पण पाठवते, म्हणजे डाउनलोड करता येईल सगळ्यांना तुम्हाला. ओके, चालेल चालेल, थँक्यू. आयफोन साठी पण तेच आहे अंजली मॅम, आहे आयफोन वरती अवेलेबल. आयफोन आणि फोटो एडिट करायचे असतील तर पिक कोलाज. किती मॅम सुरू करूया मेन सेशन? हो, सुरू करूया. ठीक आहे. हम्म. सो आपण आता इथे हे रेकॉर्डिंग स्टॉप करते मी.